गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी वाक शास्त्री शिक्षिका CYBSE झुलॉजी डिपार्टमेंट विद्यार्थी आहे. मी आज डॉक्टर दत्ता भोसले लिखित कुमारांचे कर्मवीर यामधील 19व्या पाठाचं वाचन करत आहे. भाऊरावांनी सुरू केलेल्या या शिक्षण कार्याला हळूहळू लोक मदत देऊ लागले. सुरुवातीला ज्यांनी विरोध केला तेही पुढे अण्णांच्या कार्याचे चाहते झाले. प्रारंभी नाराज असलेले त्यांचे पिताजी नंतर समाधानी दिसू लागले. त्यांना भाऊरावांच्या सामाजिक कार्याचे महत्त्व समजू लागले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई त्या सुखवस्तू घरातून आलेल्या, पण आयुष्यभर त्यांनी काबाड कष्ट केले. प्रथम स्वतःच्या प्रपंचासाठी, मग सर्व वसतिगृहातील पोरांसाठी. भाऊरावांनी या कार्यात जितके लक्ष घातले तितके किंबहुना अधिक लक्ष लक्ष्मीबाईंनी आपल्या हयातीत घातले. त्या या सर्व पोरांच्या आई झाल्या, संगोपनकर्त्या झाल्या. गोरगरीब मुलांच्या शिक्षण कार्यासाठी भाऊरावांनी किर्लोस्करांची चांगली नोकरी सोडली. पुढे उपरणी वचन मोडल्याने त्यांच्या कारखान्यातून अंग काढून घेतले. यावेळी जे पैसे कमवले होते ते सर्व खर्च झाले. घरात शिल्लक काहीच उरलेली नव्हती. रोजच्या रोज जीवनचना त्या अवस्थेत भाऊरावांनी सुरुवातीला आपल्या घरी वसतिगृह सुरू केले होते. या मुलांचा स्वयंपाक लक्ष्मीबाई करीत. या मुलांच्या मध्ये बंधू हा त्यांचा धाकटा दीर शिकायला होता. तो लक्ष्मीबाईंना वहिनी म्हणायचा. मग सारीच मुले त्यांना वहिनी म्हणू लागली. मुलांची संख्या दरवर्षी वाढू लागली. वहिनी त्यांचाही स्वयंपाक करू लागल्या. तथापि मुलांची संख्या अधिक वाढत चालल्याने मुलांच्या जेवणाची व्यवस्था खानावळीत लावण्यात आली. घरची झाडलोट, जुनी भांडी, स्वतःच्या लहान मुलांचे आणि आल्या गेल्यांचे सारे करून वहिनी वसतिगृहाचा बोजा उचलत होत्या. आपल्या पतीच्या कामाला साथ देत होत्या. साऱ्या जाती धर्मांची मुले त्यांच्या घरी येत जात, वावरत. कर्मठ लोकांना कर्मवीरांचे हे कार्य पसंत नसायचे. त्यातही गावातील बायका वहिनीवर नाकेडोळे मुरडायच्या, टोचून बोलायच्या. पण वहिनींनी हे सारे धीराने फसवले, निमूटपणे सोसले. हळदी कुंकू असेल अथवा बायकांनी एकत्र जमण्याचा विधी असेल तेव्हा वहिनींना कोणीच बोलायचं नसे. वहिनी ह्या जातगोत पाळत नाही म्हणून गावातील स्त्रिया त्यांच्यावर नाराज असत. वहिनींनाही शल्य होते. त्यांना खूप वाईट वाटे. पण समाजाने आपली उपेक्षा केली म्हणून त्या या मानवतावादी कार्यापासून दूर झाल्या नाही. सावित्रीबाई फुलेंचा जो छळ झाला तसाच यांच्याही पदरी आला. घरकामातून रिकामा वेळ मिळाला की त्या वसतिगृहातल्या मुलांच्या सर्वच गोष्टीवर देखरेख करून मार्गदर्शन करीत. लक्ष्मीबाई ह्या जुन्या धार्मिक वातावरणात वाढलेल्या, पारंपरिक संस्कार झालेल्या. त्यामुळे सुरुवातीला त्या मुलांना लांबूनच पाणी द्यायच्या, खाऊ द्यायच्या. एखाद्या वेळी आजारी पडला तर मुले पाणी भरू का, चहा देऊ का असे विचारित. त्याच त्यांना का देत. मग हळूहळू त्या या मुलांना कामे सांगू लागल्या. त्यांना घरात वावरू देऊ लागल्या. एकदा त्यांची दाढ दुखत होती. भाऊरावांनी औषधोपचारासाठी त्यांना पुण्याला पाठवले. सोबतीला अप्पालाल शेख या विद्यार्थ्यास पाठवले. बरोबर त्यांनी शिरा घेतला. पण दाढदुखीने त्यांना स्वयंपाक करता येणार. शेखांनी स्वतः भात पिकले केले. वहिनींना खाऊ घातले. शेखांना आनंद झाला. ते म्हणाले, वहिनी आज मला खूप आनंद झाला. मी धन्य झालो. आज माझ्या हातचे जेवण तुम्ही घेतले. आणि अशा रीतीने त्यांचा कर्मठपणा हळूहळू गळून पडत चालला. जुनिनीच्या बागेत वसतिगृह आल्यावर भाऊरावांनी आपले विराटही तेथे हलवले. मुले स्वयंपाक करताना वहिनी त्यांना मार्गदर्शन करीत. त्यांच्यात वावरत स्वयंपाक पाणी, साफसफाई, स्वच्छता कमी अधिक पाहणे स्वतःच वहिनी पाहू लागल्या. त्यांची 4 वर्षांची बेबी तर घर आणि वसतिगृह यात सारखी ये जा करायची. मुलांच्या अंगखांद्यावर खेळायची. वसतिगृहातील ताजी भाकरी घेऊन ती खात खात आईकडे धावायची आणि घराच्या भाकरीच्या टोपलीत ती हातातली भाकरी टाकायची. घरातली चीज वस्तू घेऊन बाहेर धावायची व मुलांना मिळायची. या तिच्या वागण्यामुळे वहिनींचे सोवळे ओवळे कमी झाले. त्या मनात म्हणायच्या, हा कसला आलाय भेदभाव, इथून तिथून सर्व माणसं सारखे. या मुलांनी आपल्या घरात वावरले तर काय बिघडले. भाऊराव हे परगावी गेले असताना वसतिगृह पाहण्यास एक पाहुणे आली. वसतिगृह पाहून संतोष व्यक्त केला आणि जाता जाता वहिनींना विचारले, लक्ष्मीबाई आपण आज मुलं किती. अहो ही सारी माझीच मुलं आहेत. वसतिगृहातील 60-70 मुलांकडे बोट टाकली त्या म्हणाल्या. समोरच्या पाहुण्या एकदम चकित झाल्या. वहिनींचे हे सांगणे केवळ वरकरणे नव्हते तर त्यांची सर्वांवर माया होती. शाळेतून एखादा मुलगा मधल्या सुट्टीत वसतिगृहात आला की तो इकडे तिकडे फिरे. ते पाहून वहिनींना वाटे, हा मुलगा घरी असता तर त्याने आईला हट्टाने खाऊ मागितला असता. असा विचार करून त्या घरात जात व त्याला खाऊ दे. हा दिलेला खाऊ खा आणि तू शाळेत जा. या घटनेने त्या मुलाला आई भेटल्याचा आनंद होईल.
अशा रीतीने त्या दर दिवशी नवीन मुलास खावतील आणि यामुळे प्रत्येक मुलास वाटेल वहिनींचे माझ्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम आहे. प्रिय आता जे वहिनींच्या वेळी वसतिगृहात विद्यार्थी म्हणून होते, त्यांना दिलेले काम त्यांनी वेळेत केले नाही म्हणून वसतिगृह सुपरिंटेंडेंट यांनी त्यांचे जेवण बंद केले व अन्न परगावून येईपर्यंत जेवावयास येऊ नको असे ठरवले. आता हे तापट स्वभावाचे त्यांना वसतिगृह सुपरिंटेंडेंटचा हुकूम ऐकून अत्यंत राग आला. ते आपल्या खोलीत गेले व त्यांनी गावातून अफवा आणून ती खाल्ली. तथापि एवढी अफू खाऊनही विचार थांबत नाही हे पाहिल्यावर त्यांनी आणखी अफू खाल्ली. ही घटना मुलांनी पाहिल्यावर इतर मुले घाबरली. एक जण वहिनींच्याकडे पळत घाबऱ्या गेला व आता या मुलाची कथा सांगितली. भाऊराव त्यावेळी साताऱ्यात नसल्याने वहिनी उठल्या व आता जेथे राहत होता त्या वाड्यात गेल्या. जिना चढून वरती गेल्या व मुलाची स्थिती पाहिली. त्यांनी त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवून त्यास डोळे उघड म्हणून अधिक मायेने चौकशी करू लागल्या. तथापि मुलाकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही हे पाहून त्यांचे हृदय हेलावले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. नंतर वैद्यकीय उपचार होऊन तो मुलगा बरा झाला. यावेळी वहिनी गुरुतर होत्या. त्यांना कसलाही त्रास सहन होत नव्हता. तरी देखील आता या मुलाची काळजी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे घेतली आणि त्याचे प्राण वाचवले. अशा रीतीने त्या सर्वच मुलांची काळजी घेत असत. देणगे मिळवण्यासाठी भाऊराव बाहेर पडले की 4-6 दिवस परत येत नसत. तोपर्यंत एखाद्या वेळी वसतिगृहातले धान्य संपून जायचे. उधारीवर कोण येत नसे. पूर्वीची उधारी तुंबलेली असे. धान्याचा कणही नाही म्हटल्यावर काळजीच्या सुरात सेक्रेटरी म्हणायचा, वहिनी अन्न आले का? नाही आले, यायला पाहिजे. पण का रे, कशासाठी विचारले? वहिनी धान्य संपले, पीठही नाही. मग रे काय करतो? काळजीने त्या विचारेल. मागील बाकी असल्याने उधारीवर कोणी देत नाही, मी विचारून आलो. असं? मग असं कर, हा दागिना घे माझा, मोडून आलेले पैशाची ज्वारी आणा व करा स्वयंपाक. वहिनी जवळचा दागिना त्याच्या हाती देत. पोरगा निघून जाईल आणि ठरल्याप्रमाणे धान्य आणून पुढील व्यवस्था करू. असे करता करता त्यांचे सारे दागिने मोडले. 80-90 तोळे सोने विकले गेले. गोरगरिबांची पोरे शिकावीत म्हणून आपल्या अंगावरील सर्व दागिने विकून टाकणाऱ्या या देशातील लक्ष्मीबाई पाटील या कदाचित पहिल्याच महिला असाव्या. एकदा भाऊराव नसताना अशीच आर्थिक बिकट स्थिती झाली. खर्चात पैसा नाही, जवळचे सर्व दागिने खर्च झालेले. भुकील्या पोरांची तोंड चिमणीसारखी झालेली. तेव्हा वहिनी म्हणाल्या, मला तर काहीच सुचेना, या पोरांकडेही भावत नाही. जवळ आता मोडायला दागिना सुद्धा राहिलेला नाही. थोडा वेळ चिंतातूर होऊन बसल्या आणि एकदम उठून त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढले. क्षणभर त्याच्याकडे पाहिले. अंतःकरणातील कळवळ आताच दाबला. कागदाच्या पुरीत मंगळसूत्र बांधले. वसतिगृहाच्या सेक्रेटरी म्हणाल्या, हा घे दागिना, तो घाण ठेव आणि मुलांच्या जेवणाची व्यवस्था कर. सदर मुलाने अत्यंत जड अंतःकरणाने हे केले, पण सर्वच मुलांना अत्यंत वाईट वाटले. मंगळसूत्र गेले ते गेले, पुन्हा हा दागिना करता आला नाही. वहिनींच्या या त्यागाला तुलना नाही, सीमा नाही. वसतिगृहाच्या अति कामामुळे गरोदरपणात वहिनींना विश्रांती मिळाली नाही. त्या घरचे सर आणि वसतिगृहाचे काम करीतच होत्या. त्यातून थकवा आणि अशक्तपणा आला. एके दिवशी पोटात जास्त दुखायला लागले. यामुळे त्यांना दवाखान्यात नेले. वहिनींच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आलेले वसतिगृहातली सारी पोरे चिंताक्रांत होऊन दवाखान्याच्या आवारात विसावली. आता आपण या दुखण्यातून वाचत नाही याची वहिनींना जाणीव झाली. त्यानंतर त्या भाऊरावांना जवळ बोलावले आणि म्हणाल्या, माझे लक्षण काही दिसत नाही. माझी काही हो, उद्या पाडव्याचा सण आहे. मुलांचा सण मात्र बुडवू नका, त्यांना गोडधोड खाऊ घाला. एवढेच त्या म्हणाल्या. नंतर त्यांचे ऑपरेशन झाले, पण ते अयशस्वी झाले आणि 30 मार्च 1930 रोजी वहिनींचा अंत झाला. वसतिगृहातील सर्व मुलांची आई गेली. भाऊरावांचा तर फार मोठा आधारच गेला. दवाखान्याच्या अंगणात उभी असलेली सर्व मुले वहिनींच्या निधनामुळे ओक्साबोक्शी रडू लागली. अत्यंत जड पावल्याने ती वसतिगृहात आली, परंतु वसतिगृह हे त्यांना भयान दिसू लागले. धन्यवाद. लक्ष्मीबाईंच्या उपचारासाठी पुण्याला पाठवले असता त्यांच्यासोबत कोणता विद्यार्थी पाठवला? मुळे इयत्ता 11वी सायन्स ए डिव्हिजन, उत्तर अप्पालाल शेठ. लक्ष्मीबाईंचा मृत्यू कधी झाला? माझं नाव तुषार किशन जाधव, वर्ग SYT आणि उत्तर आहे 30 मार्च 1930. अवघड विचारू का सोपा? लक्ष्मीबाई शेवटी भाऊरावांना काय म्हणाल्या? माझे नाव अहमद, वर्ग 12वी सायन्स. उत्तर आहे, मुलांना उद्या पाडव्याला गोडधोड खायला घाल.
आचार्य सरांनाही विनंती असेल आपण त्या विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा. मॅडम चला सगळे चला एकत्रित सर्व विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय. मुळे सिद्धार्थ निलेश जाधव, तुषार सचिन, हवलदार साक्षी हिम्मत, कानगुडे अश्विनी अजिनाथ आणि आजी वाचक विद्यार्थिनी कुमारी साक्षी शशिकांत वाघ. विनंती आहे मस्के सर, यादव सर, विनंती आहे आपण सर्व विद्यार्थ्यांचे सन्मान या ठिकाणी करायचे आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित सन्मान होते. स्काउट क्लॅप फर्स्ट.